रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण फुटाण्याच्या डाळीपासून अतिशय पौष्टिक अशी बर्फी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी कढईमध्ये 1 वाटी फुटाण्याची डाळ घ्यायची, ती मस्त अशी भाजून घ्यायची। आता ही भाजलेली डाळ आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर कढईमध्ये 1 वाटी मुरमुरे घ्यायचे आणि ते हलके असे भाजून घ्यायचे गरम होईपर्यंत। आता हे भाजलेले मुरमुरे आपण या डाळीवरती काढून घेणार आहोत। आता इथे मी 1 वाटी गूळ घेतला आहे, 20 काजू घेतलेले आहे, 5-6 बदाम घेतलेले आहे आणि 7-8 अक्रोड घेतलेले आहे, 2-3 विलायची आहे। हे सर्व साहित्य मी मिक्सरवरती बारीक करून घेतलं। आता या बारीक केलेल्या सर्व साहित्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे, 3 ते 4 चमचे एवढं, आणि याचा एक घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपला गोळा तयार झालेला आहे। आता या गोळ्याची आपण जाडसर अशी पोळी लाटून घेणार आहोत। आता या पोळीला आपण बर्फीच्या शेपमध्ये कापून घेणार आहोत। आता या कट केलेल्या बर्फीला बदामाचे काप लावा आणि सर्व करा। तर अशी होती आजची रेसिपी। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।